चलो दर्शन करके राउंड करके दर्शन करके एक एक जन आगे आइए। चलो दर्शन करके आगे आगे बढ़िए। चलो चलो दर्शन करके आगे आगे बढ़िए। दर्शन करके आगे आगे बढ़िए। दर्शन करके बाहर निकलिए सीधा। दर्शन करके आगे बढ़िए। हे डेविड हर गाना कौन सा बताइए देवेंद्र भैया देवेंद्र भैया गुलाब चलो 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 आगे बढ़ो। चलो आगे बढ़ो। ऐसे आगे आगे बढ़ो। जिनके भी दर्शन हो गए आगे आगे बढ़ो। समय का ध्यान रखो। समय का ध्यान रखो। सभी हाथ जोड़ के पीछे चलो जाओ दिया। स्वीटी चलो उतावल करो। सभी से हाथ जोड़ के समय का ध्यान रखो। समय का ध्यान रखो। हाथ जोड़ के विनती है। थोड़ी उतावल करो। सभी लोग उतावल करो।
शाह परिवार कृपया जो भी बच्चे आगे आइए। शाह परिवार में से जो भी बच्चे कृपया दर्शन के लिए आगे बढ़ाइए। चलो शाह परिवार जो भी बाकी है, जो भी बाकी है कृपया आगे बढ़ाइए। घर के लोग जो भी बाकी है कृपया आगे बढ़ाइए। गिरीश भाई, गिरीश भाई, गिरीश भाई, नरेंद्र काकाजी समतड़िया, नरेंद्र काकाजी समतड़िया, भाऊ हात काढ नाही की चंदना ये पिशवी ले मोठे नाव दे नरेंद्र काकाजी समतड़िया, अभी प्रार्थना होगी। नरेंद्र काकाजी समतड़िया, कृपया नरेंद्र काकाजी समतड़िया आगे आइए। अभी सभी हाथ जोड़ेंगे, पैर से चप्पल निकाल के, अगर चप्पल रही तो चप्पल निकालो, हाथ जोड़ो, हाथ बंद करके हम परमात्मा को प्रार्थना करेंगे। नरेंद्र काकाजी परमात्मा, आज हमारे प्रकाश भाई मंचर की शान, इनका आत्मा आपके चरणों में लीन हो रहा है। हमारी सभी की प्रार्थना है, हे परमात्मा, इस आत्मा को अपने चरणों में जगह दे, पनाह दे, चिर शांति दे। हे नाथ जोड़ी हाथ पाए प्रेमती सहु मागे, चरणों में साचो समारो, हे हृदय की मागे। जे जीव आव्यो आप पासे चरण मा
584 बंधनों ने लक्ष्मा लहीने तमे कापजो परमात्मा रे आत्मा रे शांति साची आपजो परमात्मा रे आत्मा रे शांति साची आपजो सत्संगति सुविचारने सत्कर्मनो लई वारसो जन्मो जन्म सत्संगति गिरतार पार उतारजो आलोकने परलोकમાં તમે પ્રેમ રગે રગ વ્યાપજો परमात्मा रे आत्मा रे शांति साची आपजो परमात्मा रे आत्मा रे शांति साची आपजो मारे मोक्ष के सुख स्वर्ग ना आशाओ ऐसे विनती जो दुर्लभ देह मानवीनो भजन करवा पावती साचो बतावी रूप श्री गुरु हृदय तमे आपजो परमात्मा रे आत्मा रे शांति साची आपजो परमात्मा रे आत्मा रे शांति साची आपजो परमात्मा रे आत्मा रे शांति साची आपजो चिर शांति आपजो ओम शांति 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 स्तवन पूजन लो चलो चलो आगे चलो हरियंत नाम सत्य है 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 हरियंत नाम हरियंत नाम हरियंत नाम हरियंत नाम हरियंतनाम हरियंतनाम सत्य है 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 हरियंतनाम 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 हरियंत नाम ये समाजो हरियंत नाम
सत्य है, अरिहंत नाम सत्य है, अरिहंत नाम सत्य है, अरिहंत नाम सत्य है, अरिहंत नाम 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 अब नीचे दो खाली बार नीचे दो आराम से छोड़ना नहीं गिरा आराम ऊपर उठाओ, स्टैंड में लगाओ, स्टैंड में लगाओ, स्टैंड में।
नाम पापाचे परिवर्त करती पापाचे परिवर्त करती पापाचे नामे तारीने अपार नामे तारीने अपार महापापी दुराचार महापापी दुराचार एक
सत्य है। हरियंत नाम, हरियंत नाम, हरियंत नाम, हरियंत नाम, सत्य है। 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 हरियंत नाम, हरियंत नाम, सत्य है। हरियंत नाम, सत्य है। हरियंत नाम, सत्य है। हरियंत नाम, सत्य है। हरियंत नाम, हरियंत नाम, हरियंत हाँ ठीक है। धीरे 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 सपोर्ट दो, सपोर्ट। धीरे 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 बीच में सपोर्ट दो। थोड़ा आगे लो, थोड़ा आगे लो, थोड़ा आगे लो। वो को तिकडे बघ. देखले का? थोडं थोडं नाही. बराबर आहे. प्लेट आहे, प्लेट जहाँ परिवाराच्या प्रति दुःख व्यक्त करण्यासाठी आलेल्या पाहुणे मंडळींना, मित्रमंडळींना, सर्व समाजाला विनंती आहे की या मागच्या बाजूला बैठक व्यवस्था तयार केली, या ठिकाणी आपण येऊन आपल्या जागेवरती बसावं.
हार घालून कोणी की सगळ्यांनी लांब लांब हवे, सगळ्यांना विनंती आहे हवा येण्यासाठी सगळ्यांनी लांब लांब व्हायचं. बसण्याची व्यवस्था मागे आहे, सर्वांना विनंती आहे मागे बसून घ्यावे. सर्वांनी मागे बसून घ्यायचंय. आपण सर्वांना मागे बसण्याची व्यवस्था आहे, सर्वांनी मागे येऊन बसायचं आहे. सर्व मान्यवरांना माझी हात जोडून विनंती आहे, कृपया आपण गर्दी करू नये. अंत्यविधीच्या ठिकाणी कृपया सर्वांना विनंती आहे, गर्दी करू नये. अंत्यविधी ज्या ठिकाणी होणार आहे कृपया सर्वांना विनंती आहे, आपण थोडं मागं व्हायचं आहे, तिथे गर्दी करू नये. सर्व मान्यवरांना विनंती आहे की अंत्यविधीच्या ठिकाणी कृपया आपण गर्दी करू नये. मागे बसण्याची व्यवस्था केलेली आहे, मागे येऊन बसायचं आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे, मागे येऊन बसायचं आहे.
भाई ऊपर नाकी दो ना पता हाँ दूटा खुला ना
ज्ञानदेवाध्यानी रामकृष्ण ज्ञानदेवाध्यानी रामकृष्ण ज्ञानदेवाध्यानी रामकृष्ण ज्ञानदेवाध्यानी रामकृष्ण ज्ञानदेवाध्यानी राम काल सकाळी त्यांचा फोन आला यायचे आमच्याकडे गाडी खरेदीला यायचे आणि ते येणार म्हणजे जर काही खूप मोठं प्रत्येक महिन्यामध्ये याची खूप मदत असायची. आजारी पडलं तर सुद्धा गाडीत टाकून मनसरला घेऊन येणार. तिथपासून तर मुंबईला हाऊसमनशिप करताना हॉस्पिटलमध्ये सुद्धा ते आले
की आम्हाला भेटणार, सोबत नेणार, काही लागतं का, पैसे लागतं का, गरज, असं प्रत्येकाच्या त्या मदतीला येत असत. स्वतःच्या वडिलांचा धंदा त्याने काही पटीने वाढवला आणि मुलांनी तर त्यापुढे जाऊन प्रगती केली, आपल्या डोळ्यासमोरच आहे. आता गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बरी नसल्याने ते बाहेर येत नव्हते, परंतु कार्यप्रसंगानंतर त्या निमित्ताने आम्ही इथे येत असायचो आणि त्यांची भेट घ्यायचो आणि दर्शन करायचो आणि जुन्या गप्पा मारताना ते अत्यंत प्रसन्न आणि खुश असायचे. मनसरची भूमी काय, मालेगावची काय, मुंबईची काय आणि आमच्या नाशिकची, सगळीच त्यांना खूप अत्यंत दानशूर व्यक्ती म्हणून ओळखते. त्यामुळे आपणातर्फे, मी माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे, मालेगाव आणि नाशिक या परिवारातर्फे आणि सर्व जैन समाजातर्फे, डॉक्टर मंडळीतर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. दुःखित अंतकरणाने तपनेश्वरच्या पवित्र स्मशानभूमीत उपस्थित झालेले सर्व मान्यवर, आज पहाटे आमचे सर्वांचे आदर्श व्यक्तिमत्व स्वर्गीय प्रकाशभाई बाबूलाल शहा व 91 आम्हाला सर्वांना सोडून गेले. तसं पाहिलं तर देवेंद्रभाई आणि प्रीतमबाई दोन्ही चिरंजीव, त्यांनी अतिशय उत्कृष्ट असे संस्कार केले. व्यवसाय कसा सचोटीने करावा याचा त्यांनी धडा टाकून दिला. आपल्या सर्वांना ज्ञातच आहे की बिपिन क्लॉथ, पराग ज्वेलर्स, पीटी कंपनी, शीतगृह तसेच पराग उद्योग समूह या सर्वांमार्फत सर्व शेतकरी बांधवांशी त्यांची नाळ जोडली गेली होती. सर्वांशी प्रेमाने वागायचे आणि सर्वांची आस्थेने विचारपूस करायचे असे आमचे प्रकाशभाई आज दोन्ही पुत्रांना पोरके करून आणि एक पुत्री या सर्वांना पोरके करून परमेश्वरचरणी लीन झालेले आहेत. आमच्या समाजामध्ये, जैन समाजामध्ये देवेंद्रभाई आणि प्रीतम शेठ या दोघांचंही फार मोठं मोलाचं योगदान आहे. देवेंद्रभाईच्या मार्गदर्शनाखाली फार मोठं म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या अशा जैन तीर्थाचं सध्या काम चालू आहे. लवकरच ते पूर्णत्वास होईल. सर्वांच्या सुखदुःखामध्ये विशेष म्हणजे करोना काळात देवेंद्र शेठ यांनी अतिशय मोलाचं सहकार्य तळागाळातील गरीब जनतेला केलेलं आहे. रात्री 1 वाजता 2 वाजता जरी फोन आले तरी त्यांनी ते उचलून सर्वांना त्वरित बेडची व्यवस्था, ज्या वेळेस करोनामध्ये बेड मिळत नव्हते, इंजेक्शन मिळत नव्हते, लोक ऑन देऊन इंजेक्शन घेत होते, अशा वेळेस हा देवदूत सर्वसामान्यांच्या मदतीला धावला आणि रात्री बेरात्री कधी फोन करा, त्वरित फोन उचलून त्याला लगेचच मदत, लगेच त्याला बेडची व्यवस्था आणि इंजेक्शनची मदत, असा हा सर्वसामान्यांच्या मदतीला नेहमी धावून जाणारा, असा तळमळीने सर्वांसाठी काम करणारा आहे असे देवेंद्रभाई हे आज जैन समाजाचे भूषण आहेत आणि त्यांना आज पितृशोक झालेला आहे. आमचे प्रीतम शेठ सुद्धा समाजाच्या प्रत्येक कार्यात हिरिरीने भाग घेतात. अशा दोन्ही बंधूंना आणि त्यांची एक बहीण यांना हा पितृशोक झालेला आहे. आज वडिलांचं नुसतं घरात राहणं सुद्धा आनंदी असतं, परंतु वडिलांचं जाणं हे फारच दुःखदायक आणि मनाला क्लेश करणार आहे. मी रोटरी क्लब मंचर, जैन संघ मंचर, जैन सोशल ग्रुप मंचर, जैन युवा मंचर, नवयुग ग्रुप मंचर तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद मंचर शाखा, मंचर मधील सर्व सामाजिक संस्था, माझ्या व्यक्तिशः पुंगलिया परिवार यांच्यातर्फे मी पूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि परमेश्वरजी भगवान महावीर स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो, हे परमेश्वरा आपण या आत्म्यास आपल्या चरणी स्थान द्यावे. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. यानंतर आमचे मार्गदर्शक नरेंद्र काकाजी समजणिया हे बोलते. आज यहाँ पर हमारे ATM यानी कि एनी टाइम मददगार ऐसे प्रकाश भाई
इन्होंने हमसे आज विदा ली। इनकी ध्येय धारणा और मार्गदर्शन बहुत ही महत्वपूर्ण रहते थे। कभी भी कहीं अड़चन निर्माण हो गई और कहीं काम रुक गया तो सलाह देने के लिए प्रकाश भाई तत्पर रहते थे। आज इनका आत्मा भगवान के चरणों में लीन हो गया। मर्चक जैन संघ, तिबोन तारक जैन तीर्थ मंडल, पांजापुर गौशाला और तथा समदड़िया परिवार, इनकी ओर से इस आत्मा को मैं श्रद्धांजलि अर्पित करते हूँ और परमात्मा को विनती है कि कृपया इस आत्मा को अपने चरणों में जगह दे, पनाह दे। यानंतर गोडेगाव जैन संघातर्फे दीपक शेठ लोढा व त्यानंतर बीटी कंपनीतर्फे नितीन शेठ थोरात हे श्रद्धांजली। फक्त 1-1 मिनिटात कृपया सर्वांनी श्रद्धांजली अर्पित करायचं आहे। वेळ फार झालेला आहे, ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे। म्हणलं जाते आई स्वर्ग आहे तर वडील स्वर्गाचा दरवाजा, असं गोवर्धन उद्योग समूहाचे संस्थापक आणि देवेंद्र भाई आणि प्रीतम भाई यांना उद्योग व्यवसायाचा आणि सामाजिक कार्याचा जो दरवाजा ज्यांनी उघडून दिला, असे श्री प्रकाश भाई बाबूलाल शहा यांचा दुःखद निधन झालेलं आहे। त्यांना मी गोरेगाव जैन संघातर्फे, आंबेगाव तालुका समस्त जैन संघातर्फे आणि माझ्या लोढा परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। ओम शांती शांती शांती। नितीन शेठ थोरात कृपया 1 मिनिटातच श्रद्धांजली अर्पित करायची। यानंतर माजी आमदार विलास शेठ लांडे हे श्रद्धांजली अर्पित करते। आज या ठिकाणी शहा परिवारावर प्रेम करणारे सर्व क्षेत्रामधील मान्यवर, सर्व संस्थांचे पदाधिकारी आणि विशेष करून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामधील सर्व मान्यवर, आज आमच्या मनसर नगरीमधील एक जुनं जाणतं ज्येष्ठ व्यक्तिमत्व, ज्यांच्याकडे पाहून प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग प्रपंच असेल, व्यापार असेल, व्यवहार असेल, राजकीय कार्यक्रम असेल, अशा सर्व क्षेत्रामधून काहीतरी घेण्यासारखं जर असेल, ते सर्व गुणसंपन्न व्यक्तिमत्व म्हणजे देवेंद्रभाई शहा आणि यांचं पितृतुल्य स्वर्गीय प्रकाश बाबूलाल शहा। मी आपला फार वेळ घेणार नाही, परंतु आमच्या बीटी कंपनीचे जुने फाउंडर मेंबर स्वर्गीय बाबूलाल शेठजी शहा हे आणि आमचे आजोबा स्वर्गीय बुवाबाबाजी थोरात आणि त्यांच्या समोर काम केलेले स्वर्गीय गोपाजी शेठ बांगर यांनी सुरू केलेली ही बीटी कंपनी पाहता पाहता शेतकऱ्यांना अनेक कार्यक्रमांमध्ये, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक पद्धतीचं मार्गदर्शन सहकार्य केलं। आम्ही लहान असताना नेहमी पाहायचं की आपल्या शिवाजी चौकामध्ये बीटी कंपनीच्या माध्यमातून काम करत असताना स्वर्गीय बाबूलाल शेठ शहा यांनी सुरुवातीच्या कालखंडामध्ये बिपिन क्लॉथ सेंटर असेल, पराग ज्वेलर्स असेल आणि त्यानंतर आजचे स्वर्गीय प्रकाश शेठजी शहा यांनी गोवर्धन उद्योग समूहाची स्थापना केली। अनेक जसं आपण म्हणतो, घार कितीही उंच भरारी घेतली तरी देखील तिचं लक्ष आपल्या पिलांवर असतं, तशा पद्धतीने आज देवेंद्रभाई शहा असतील, प्रीतम शेठ शहा असतील आणि स्वर्गीय पराग शेठ शहा असतील, यांनी आपल्या तालुक्यामध्ये कितीही मोठं, तसेच या पुणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारताच्या बाहेर देखील त्या गोवर्धन उद्योग समूहाचं फार मोठं काम आहे। आणि याच्यावर सर्व नियंत्रण हे सुरुवातीच्या काळामध्ये स्वर्गीय प्रकाश शेठ शहा यांनी ठेवलं। म्हणून आज आपल्याला या परिवाराबद्दल इतका प्रेम, स्नेह आणि जिव्हाळा आहे। असो, मी उपस्थित सर्व ग्रामस्थांच्या वतीने, सर्व नातेवाईकांच्या वतीने, माझ्या बीटी कंपनी परिवारामधील श्री रामशेठ थोरात, श्री बाळासाहेब थोरात, के थोरात, शांताराम शेठ थोरात यांच्या वतीनं
आणि आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व सदस्य, सर्व घटक, सर्व संचालक, आमच्या व्यापार आडत असोसिएशन, गुरुदत्त प्रतिष्ठान, गणेश उत्सव मंडळ आणि सर्व हमाल मापडे पंचायत यांच्या वतीने स्वर्गीय प्रकाश शेटजी शाह यांना भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो आणि परमेश्वराला विनंती करतो, हे भगवंता दादांना आपल्या चरणी लीन करून घे. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. आपण शोक सभेचं आयोजन करणार आहोत. मला कल्पना आहे की सर्व मान्यवरांना आज श्रद्धांजली अर्पित करायचं आहे, परंतु वेळेअभावी मी क्षमा मागतो आपल्या सर्वांची, वेळेअभावी शक्य नाहीये. आपण शोक सभेत सर्वांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी संधी देणार आहोत. खेड जुन्नर आंबेगाव व्यापारी महासंघातर्फे इथे श्रद्धांजली अर्पित झालेली आहे. माजी आमदार आदरणीय विलास शेठ लांडे व त्यानंतर माजी आमदार आदरणीय पोपटरावजी गावडे श्रद्धांजली 1-1 मिनिटात व्यक्त करतील. उपस्थित शोकाकुल बंधू आणि भगिनी, आज आपण या ठिकाणी आदर्श पिता, ज्येष्ठ समाजसेवक, कैलासवासी प्रकाशभाई बाबूलाल शाह यांच्या अंत्यनिमित्त त्या ठिकाणी आपण उपस्थित राहिलेला. खरं पाहिलं तर शाह परिवाराचं खूप मोठं योगदान या परिसरामध्ये आहे. देवेंद्रभाई शाह असतील किंवा आमचे मित्र, हे सर्वजण या ठिकाणी या परिसरामध्ये एक चांगल्या प्रकारे काम करतात आणि काम करत असताना अनेक वेळा संबंध माझा या परिवाराशी आला. वळसे पाटील साहेबांच्या बरोबर सातत्यानं देवेंद्रभाईशी भेटण्याचा योग आला आणि त्यावेळेस त्यांना मी काही कार्यक्रमाच्या निमित्तानं भेट झाली. ही मोठी माणसं आयुष्यामध्ये आपल्या कष्टाने पुढे जातात, विचारानं आपला समाज पुढे गेला पाहिजे म्हणून भावना सातत्यानं यांनी जपण्याचं काम केलं. मग 1972चा दुष्काळ असो किंवा अनेक प्रसंगामध्ये त्या ठिकाणी यांनी योगदान दिलेलं आहे. शरद सहकारी बँकेची सुद्धा स्थापना करताना कैलासवासी दत्तवाना, वळसे पाटील असतील अशा लोकांबरोबर त्या ठिकाणी काम केलं. आज गोवर्धन डेअरी त्या ठिकाणी आपण पाहतो, त्या काळामध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या मालाला चांगल्या प्रकारे कुठेतरी ठेवण्यासाठी जागा असावी म्हणून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्यांनी एक ते कोल्ड स्टोरेज उभं केलं आणि भविष्य ओळखून त्या ठिकाणी शेतकऱ्यांची गरज काय आहे त्या दृष्टिकोनातून एक दुधाचा व्यवसाय सुरू करत असताना आज देवेंद्रभाई शाह किती उंच भरारी मारलेली आहे. ते केवळ आईवडिलांची असणारी पुण्य त्या ठिकाणी त्यांच्या कामाला आली आणि आज त्यांच्या असणाऱ्या कृपा क्षेत्रात हरपलेलं आहे. शेवटी सर्व काही त्या ठिकाणी असतं, परंतु आपले वडील नसेल तर त्या ठिकाणी सर्व काही कमी असतं. पण शेवटी जन्म आणि मृत्यू आपल्या हातामध्ये नसतो. नातवंड पतवंड असा परिवार आहे. आज एकादशी आहे, काल पालख्या पंढरपूरच्या त्या ठिकाणी परत आल्या, आळंदी देवला त्या ठिकाणी पालख्या विसावलेल्या आहेत. म्हणजे तुकाराम महाराजांनी सांगितलं की ज्यावेळेस हे कुटुंबामध्ये माणसं मोठी झाल्यानंतर नातवंड पतवंड हा परिवार संसार चांगला त्या ठिकाणी आहे आणि अशा याच्यातनं तुकाराम महाराजांनी सांगितले, तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तम तुरे कीर्ती मागे. हे सर्व करत असताना तुकाराम महाराजांनी सांगितले की आपुले आपण करा सोडवणं संसार बंधने तोडावे. संसारातनं त्या ठिकाणी मुक्त होऊन परमेश्वराच्या चरणी विलीन झालेले आज प्रकाश दादा या ठिकाणी आपल्यातनं गेलेले. त्यांच्या कुटुंबाला झालेले दुःख हे दुःख शब्दरूपी बोलणे प्रत्येकाने कमीच पडणार आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी त्यांच्या आत्म्याची श्रद्धांजली लाभो, त्यांच्या कुटुंबावरती झालेले दुःख संकलन शक्ती देऊ अशी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज त्यांनी प्रार्थना करतो, माऊलींच्या त्यांनी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. ओम शांती. माजी आमदार पोपटरावजी गावडे साहेब. प्रकाश बाबूलाल शाह वय 91 यांच्या दुःखद निधनाला शाह कुटुंबावर प्रचंड दुःख कोसळलं आहे. त्या दुःखात सहभागासाठी आणि शेवटच्या अंत्यविधीसाठी उपस्थित असणारे राजकीय, सामाजिक, व्यावसायिक, नातेवाईक, मित्रमंडळी, बंधू आणि भगिनी, खऱ्या अर्थाने
आज प्रकाश बाळासाहेब शहा साहेब 91 वर्षी गेलेल्या, परंतु ते जात असताना त्यांनी मागं काय ठेवलं, त्यांच्या जीवनामध्ये काय कर्तृत्व केलं याचा उल्लेख जर केला तर मला प्रामुख्याने सांगायचे की त्यांचे 2 चिरंजीव, एक देवेंद्र शहा आणि एक प्रीतम शेठ आणि शहा कुटुंब यांनी व्यवसाय तर केला, पण व्यवसाय करत असताना समाजासाठी काय केलं आणि समाजासाठी ज्या वेळेला व्यवसायाच्या माध्यमातून सामान्य कुटुंबाला दिलासा देण्याचं काम केलं. राजकारणामध्ये माननीय या राज्याचे नेते माननीय वळसे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मग सहकार असेल, सामाजिक कार्य असेल, राजकीय कार्य असेल, अत्यंत जबरदस्तपणे सांभाळण्याचं काम, गरीब माणसाला दिलासा देण्याचं काम जे काही शहा कुटुंब आज करीत आहे त्याचं सगळं मार्गदर्शन प्रकाश शेठ त्यांचे वडील होते हे प्रामुख्याने मला उल्लेख केला. आज आमच्या शिरूर आणि आंबेगाव तालुका हा एकत्र मतदारसंघ झालेला, अतिशय जवळ संबंध आलेला. हे कर्तृत्व संपूर्ण नेतृत्व ज्यावेळेला राज्याच्या पातळीवर वळसे पाटलाच्या माध्यमातून उभं राहतं त्या कर्तृत्व संपूर्ण नेतृत्वाला सर्व पद्धतीची साथ देऊन समाजाला साथ देण्याचं आणि त्यांचं कर्तृत्व अधिक फुलवण्याचं काम या शहा कुटुंबाने या 2 बंधूंनी केलं आणि त्याचं मार्गदर्शन वडील या नात्याने प्रकाश शेठने केलेला. मला अनेक गोष्टीचा उल्लेख करावा, वेळ कमी आहे. या शहा कुटुंबाचं या तालुक्यातील सामान्य माणसावर फार मोठं ऋण आहे. गरीब माणसाला दिलासा दिला, गोवर्धन डेअरी सारखी दुधाची डेअरी, तर जो गरीब माणसाचा व्यवसाय आहे त्या व्यवसायामधून गरीब माणसाला उभं करण्यासाठी त्यांनी जो प्रयत्न केला त्याचा उल्लेख सुद्धा प्रामुख्याने केला पाहिजे. असं कर्तृत्व संपन्न मुलं आणि कुटुंब घडवण्याचं एक ऐतिहासिक काम प्रकाश बाळासाहेब शहा साहेब यांनी केलं. आज ते आजपासून गेलेला आहे, त्यांच्या जाण्याने या कुटुंबाला दुःख जरूर झालेलं आहे, पण त्याने केलेलं कर्तृत्व, त्याने घडवलेलं घराणं, त्याने घडवलेले मुलाच्या माध्यमातून या समाज कधीही ऋण विसरू शकणार नाही. पुन्हा मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं शिरूर तालुक्यातील आम जनतेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपतो. यानंतर भाजपचे नेते आदरणीय जयसिंग शेठ एरंडे श्रद्धांजली व्यक्त करतील व त्यानंतर शिवसेनेचे राजाराम भाऊ बाणखिले हे श्रद्धांजली व्यक्त करतील. येथे उमाप साहेब जे माजी आयुक्त आहेत यांची श्रद्धांजली अर्पित झालेली आहे. तसेच पंढरपूर वारकरी धर्मशाळा आंबेगाव तालुका बांधकाम समिती सर्व सदस्यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पित झालेली आहे. नारायणगाव अवसरी बुद्रुकर पारगाव श्री जैन संघ यांची पण श्रद्धांजली अर्पित झालेली आहे. आज या ठिकाणी आपल्या सर्वांना परिचित असलेले एक तालुक्यातील फार मोठं व्यक्तिमत्व आदरणीय प्रकाशभाई शहा यांचं आज निधन झालेलं आहे. त्यांच्या अंत्यविधी सोहळ्याला आपण सर्वजण फार मोठ्या संख्येने उपस्थित आहे. त्यांच्याबद्दलच्या अनेक मान्यवरांनी भावना व्यक्त करत असताना त्यांचा जीवनपट या ठिकाणी सांगितलेला आहे. जुन्या जाणत्या पिढीतलं 91 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं. त्यांच्या पश्चात असलेली मुलं मुली त्यांनी समाजासाठी काय केलं काय नाही केलं तुम्हाला आम्हा सगळ्यांना माहिती आहे. त्यांचे चिरंजीव देवेंद्रभाई शहा आणि त्यांचे बंधू यांना आपण सर्वांनी जवळून बघितलेले. आर्थिक परिस्थितीत शेवटच्या माणसाला मदत करण्याचं काम या परिवाराने केलं. मी एकच गोष्ट या ठिकाणी एकच मुद्दा सांगणार आहे. गिरवली आणि वडगाव या ठिकाणी बंदीच्या काळामध्ये बैलगाड्याची फार मोठी शर्यत होती आणि लोकांना
पाण्याची किंवा नाश्त्याची सोय नव्हती, त्यावेळेला स्टॉल वगैरे काही लागत नव्हते. आणि मग 20-25 गाडा मालक देवेंद्रभाई शहाकडे गेले आणि त्यांना सांगितलं थोडंफार पाणी गाडी मालकांसाठी या ठिकाणी मिळेल का. देवेंद्रभाई शहानी त्या ठिकाणी सांगितलं. आमच्या सर्व गाडी मालकांना सांगितलं कमीत कमी किती लोक येतील असतील. म्हणलं भाई कमीत कमी 20-25 लोक येतील. त्यांनी गिरवली आणि वडगाव या ठिकाणी 2 टेम्पो भरून शिरा बनवलेला, अतिशय चांगला शिरा म्हणून त्यांच्या उत्पन्नातून तूप त्याच्यात टाकून 6 ते 7 टोप शिऱ्याचे आणि 6 ते 7 टोप व्हेज पुलाव असं त्यांनी त्या ठिकाणी 2 टेम्पो भरून पाठवलं. एवढं मोठं अन्नदान सगळ्या 10-20 हजार लोकांनी बघितलं. याच्याहून बांधवांना कल्पना करावीशी वाटते का अशा लोकांची समाजाला किती गरज असते. आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा आशीर्वाद, त्यांच्या डोक्यावरचा हसलेला मायाचा हात आज अदृश्य झालेला आहे. आणि म्हणून या कुटुंबाला, या परिवाराला दुःख होणं साहजिक आहे. तेवढ्याच पटीत आमच्यासारख्या गोरगरीब जनतेला त्याच दुःखात सहभागी व्हावं असं वाटतं. म्हणून आम्ही सर्वजण बैलगाडा मालक असतील, सर्व क्षेत्रातले ज्यांचं शहा परिवारशी खूप संबंध आहेत असे सर्व नातेवाईक, पै पाहुणे, आप्तेष्ट सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या वतीनं या महान नेत्याच्या चरणी मी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. पटेल परिवार पंचदीप गणेश मंडळ मनसर तसेच माननीय आमदार संग्रामजी जगताप साहेब नगर तसेच किसान दूधचे विलाजी तनपुरे यांची ते श्रद्धांजली अर्पित झालेली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेवक वृंद यांची श्रद्धांजली अर्पित झालेली आहे. पराग मिल्क गोल्डन समूहाचे सर्व स्टाफ यांची पण येथे श्रद्धांजली अर्पित झालेली आहे. आदरणीय राजारामजी बाणके साहेब श्रद्धांजली अर्पित करतील आणि त्यानंतर आमच्या सर्वांच्या लाडक्या नेत्या पूर्वताई वळसे पाटील. स्वप्नेश्वराच्या पवित्र अशा स्मशानभूमीत दुःखित अंतकरणानं उपस्थित शहा परिवाराचे सर्व पै पाहुणे, मित्रमंडळी आणि सगळ्या परिसरातनं आलेले त्यांचे चाहते बंधू आणि भगिनी, आज या ठिकाणी आमच्या मनसरचं जुन्या कालखंडातील बाजारपेठेतलं वैभव कैलासवासी प्रकाश शेठ बाबूलाल शाह यांचा आज अतिशय पवित्र दिवशी आपल्या हिंदू धर्मामध्ये ही एकादशी मोठी एकादशी आणि एकादशीला मरण येणं म्हणजे देखील फार सद्भाग्याचं लक्षण मानलं जातं. वारकरी संप्रदायामध्ये सर्व लोक अशा मृत्यूची वाट पाहत असतात, परंतु अनेकांच्या नशिबी ते येत नाही. काहीतरी पुण्यकर्म केल्याशिवाय असा मृत्यू येणं हे काही सहजासहजीचं लक्षण नाही आहे. मनसर शहरातील जुन्या कालखंडातील बाजारपेठेमध्ये एक चांगल्या पद्धतीनं कापड व्यवसाय असेल, सोन्या चांदीचा व्यवसाय असेल, त्या माध्यमातून उभं राहिलेलं प्रकाश शेठ यांचं नेतृत्व, जुन्या कालखंडातील मला वाटतं हे शेवटचंच बाजारपेठेतलं आमचं नेतृत्व. त्यामध्ये कुमार शेठ असतील, चंपालालजी राठोड असतील, पन्नालालजी सौंदर्य असतील, आमचे रमेश शहा असतील, ही सगळी जुनी मंडळी पाहता पाहता आमच्या सगळ्यांच्या नजरेसमोर काळाच्या पडद्यावर गेलेली आहे. प्रकाश शेठ हा शेवटचा जुन्या कालखंडातील दुवा, एक करारी व्यक्तिमत्व, प्रचंड स्वाभिमानी असणारे नेतृत्व. एकेकाळी संपूर्ण मनसर शहर आदरणीय लोकनेते किसनरावजी बानखेडे यांच्या बाजूला असायचं, परंतु चंपालालजी राठोड असतील, पन्नालालजी सौंदर्य असतील, प्रकाशजी शहा असतील किंवा आमचे पंधरे असतील, ही मोजून बाजारपेठेतली 4-5 घराणी कैलासवासी दत्तात्रय वळसे पाटील आणि काँग्रेसच्या विचाराशी एकनिष्ठ असणारी ही मंडळी सुरुवातीपासून त्यांनी ती विचारधारा कधीही सोडली नाही. तर आज तागायती विचारधारा त्याच पद्धतीनं शेवटपर्यंत सांभाळण्याचं काम प्रकाश शेठ यांनी केलं. त्यांच्या पश्चात आता त्यांच्या पाठीमागे देवेंद्रभाई यांनी देखील तोच वसानी वारसा पुढे चालवलेला आहे. प्रचंड सामाजिक विधायक कामातनं शरद बँकेची स्थापना असेल, मनसर शहरातल्या वेगवेगळ्या योजना असतील, या सगळ्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असायचा. आणि म्हणतात आपल्यामध्ये पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. देवेंद्रभाईंसारखा चिरंजीव प्रकाश शेठ यांच्या पोटी जन्माला आले आणि हजारो लोकांची पोटं भरण्याचं काम आज देवेंद्रभाई करतायत. प्रचंड प्रमाणामध्ये गोरगरिबांपासून तर चांगल्या सुशिक्षित
शिकलेल्या बेरोजगारांना सुद्धा चांगला व्यवसाय देण्याचं काम, उद्योग देण्याचं काम, रोजगार देण्याचं काम देवेंद्रभाईंनी केलेलं आहे. दातृत्वात तर आता अनेकांनी उल्लेख केला की सातत्यानं पुढे असणारं नेतृत्व. त्यांच्या मागे पराग शेठ सुद्धा 10-12 वर्षापूर्वी आपल्याला त्यांचे दुसरे चिरंजीव सोडून गेले. तो एक धक्का त्यांना प्रचंड झाला, कारण पराग शेठवर आम्ही पाहिलेलं आहे प्रकाश शेठचा प्रचंड जीव असायचा. एक जीवाचा तुकडा गेल्यानंतर काय दुःख होतं ते दुःख सुद्धा त्या वयामध्ये त्यांनी पचवलं. त्यानंतर प्रीतम शेठ सुद्धा चांगल्या पद्धतीने देवेंद्रभाईंच्या खांद्याला खांदा लावून आज त्या व्यवसायामध्ये चांगली भूमिका निभावत आहेत. एकंदरीतच या सगळ्या कुटुंबाचा, सगळ्या परिवाराचा या समाजामध्ये जडणघडणीत विकास कामामध्ये मोलाचा वाटा आहे. वडील गेल्याचं दुःख ज्यांचे वडील गेलेले आहेत त्यांनाच ते समजतं. खऱ्या अर्थानं पायाखालची भूमी सरकावी अशा पद्धतीचं घरात बसून जरी असलं तरी देखील प्रचंड मोठा आधार त्या बापाचा असतो. आज देवेंद्रभाई असतील, प्रीतम शेठ असतील, त्यांच्या डोक्यावरचे पितृचक्र हरपलेले आहे. त्यामुळे त्यांना दुःख होणं निश्चित साहजिक आहे. परंतु तरी देखील 91 वर्षाचं वय म्हणजे काही थोडं तिडकं आयुष्य लाभलेलं नाही आणि शेवटपर्यंत अतिशय निरोगी आयुष्य, चांगल्या प्रकारचं आयुष्य प्रकाश शेठ जगलेले आहे. शेवटपर्यंत आपल्या सगळ्या उद्योग व्यवसायांना भेटी देण्याचं काम, आपल्या जैन मंदिरामध्ये जाण्याचं काम, सगळं काम शेवटपर्यंत प्रकाश शेठ यांनी अतिशय चांगल्या भूमिकेतनं निभावलेलं आहे. एक चांगलं पुण्यात्म्याचं मरण त्यांना प्राप्त झालेलं आहे. म्हणून हा एक वेगळा असा मृत्यूचा सुद्धा आनंद सोहळा या कुटुंबानं साजरा केलेला आहे. तरी देखील व्यक्तिगत स्वरूपामध्ये त्यांना दुःख होणं साहजिक आहे. त्या दुःखामध्ये मी व्यक्तिशः आमचा बानखेले परिवार, मंचर शहरातील सर्व संस्था, सर्व ग्रामस्थ आणि विशेषतः रयत शिक्षण संस्थेवरती नुकताच आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी देवेंद्रभाईंना जनरल बॉडीवरती घेतलेलं आहे. अशा खंडातली सर्वात मोठी संस्था आहे. अशा रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं मी प्रकाश शेठ यांना विनम्र अशी आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. ओम शांती, ओम शांती. आंबेगाव तालुका पत्रकार महासंघ, आंबेगाव तालुका किराणा व्यापारी महासंघ, मंचर शहर किराणा असोसिएशन, डॉक्टर्स असोसिएशन, तसेच सर्वोदय पतसंस्था, संगमनेर पराग पतसंस्था, साईनाथ पतसंस्था मंचर, शरद सहकारी बँक मंचर, लाला बँक मंचर, राजमनगर सहकारी बँक, अमरनाथ सेवा संघ मंचर, ज्ञानेश्वरी पारायण मंडळ मंचर, या सर्वांची येथे श्रद्धांजली अर्पण झालेली आहे. त्याच पद्धतीने आमचे ऍडव्होकेट प्रफुल्ल काका शहा, मुंबईचे आदरणीय सुनीलजी गुप्ता साहेब आणि तसेच आदरणीय धनंजयजी शहा यांची पण इथे श्रद्धांजली अर्पित झालेली आहे. आणि सर्वात महत्वाचं ही गोष्ट एक मला इथे सांगावीशी वाटते की जय मल्हार गो सेवा फाउंडेशन अमळनेर यांनी पर्यावरण पूरक अग्निसंस्कार ही अशी एक सुंदर अशी योजना चालू केलेली आहे. आपण पाहतच आहोत की येथे आज जो अग्निसंस्कार झालेला आहे हा पूर्ण पर्यावरण पूर्वक आहे, प्रदूषण मुक्त आहे. याच्यात फक्त गवऱ्यांचा वापर केलेला आहे. हे जे आमचे धनगर बंधू जे आलेले होते यांनी सर्व मंचरमध्ये अतिशय सुंदर असं रांगोळी काढली आणि गवऱ्यांचा वापर करून अतिशय सुंदर अशी रचना केली. त्यामुळे ते धूर सुद्धा झाला नाही आणि आपल्याला येथे प्रदूषण सुद्धा झालेलं नाही. याचा आदर्श आपण सर्वांनी घ्यावा अशी माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे. या कामी गिरीश शेठ समदडिया, चेअरमन साईनाथ सहकारी पतसंस्था यांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि साईनाथ पतसंस्थेची सुद्धा श्रद्धांजली अर्पित झालेली आहे. यानंतर मी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या संचालिका आदरणीय पूर्वाताई वळसे पाटील या सर्व कार्यकर्त्यांतर्फे श्रद्धांजली अर्पित करतील. आदरणीय बंटी पाटील वळसे पाटील हे ते श्रद्धांजली अर्पित करतील. माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय बंटी पाटील. कैलासवासी प्रकाश शेठ बाबूलाल शहा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी दुःखित अंतःकरणानं या ठिकाणी उपस्थित असलेले शाह कुटुंबाचे सर्व अपतेष्ट नातेवाईक, त्याचप्रमाणे अनेक क्षेत्राच्या निमित्तानं त्यांच्याशी संबंधित असणारे सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे पंचकृष्ण आलेले सर्व ग्रामस्थ, काल उद्दाप काळाने
कैलासवासी प्रकाश शेठ यांना देवाज्ञा झाली. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. उद्योग क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या मदत होईल अशा पद्धतीचे पूरक व्यवसाय करताना, स्वतःचा उद्योग व्यवसाय करताना शेतकऱ्याला मदत होईल अशा स्वरूपाचे व्यवसाय त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केले. आणि हे सगळं करत असताना समाजामध्ये आपलं काही देणं आहे या भावनेनं सामाजिक कार्यात देखील किंवा मोठ्या सगळ्या संस्था उभारण्यात देखील महत्त्वाची भूमिका त्यांनी त्या काळामध्ये बजावली. स्वतःचं कुटुंब उभं करत असताना समाज देखील उभा राहिला पाहिजे आणि त्याच्यामध्ये देखील आपला सहभाग असला पाहिजे ही भूमिका त्यांनी आयुष्यभर त्यांच्या जीवनात त्या ठिकाणी ठेवली. त्यांचाच आदर्श घेऊन शरद सहकारी बँकेचे चेअरमन आदरणीय देवेंद्र शेठ शहा यांनी देखील स्वतःच्या व्यवसायाबरोबर मग बँक असेल, बाकीचे काही संस्था असतील, या सगळ्यांच्या उभारणीमध्ये आणि समाजामध्ये येणारे वेगवेगळे काही संकट असतील, कोरोनासारख्या संकटाचा मागाशी उल्लेख झाला, अशा काही गोष्टी ज्या त्या ठिकाणी येतील, मग माळींची घटना असेल, कोरोनाचं काही काम असेल, या सगळ्या सामाजिक कामामध्ये आणि समाजाला मदत करण्याची भूमिका ही देवेंद्र शेठ शहा त्या ठिकाणी नेहमी घेतात. बँकेत देखील बँक नुसतं कर्ज देण्यापेक्षा त्यांच्या ज्ञानाचा आणि उद्योग व्यवसायाचा जो काही त्यांना अनुभव आहे त्या अनुभवातून नवीन उद्योजकांना मार्गदर्शन करण्याचा, सल्ला देण्याचं काम देखील ते त्या ठिकाणी अतिशय तत्परतेनं आणि निस्पृह भावनेने करत असतात. हे संस्कार त्यांच्यावर ज्यांनी केले ते प्रकाश शेठ आज आपल्यातून या ठिकाणी गेले. निश्चित त्यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबाला दुःख होणं साहजिक आहे. आपण सर्वजण त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित झालात. या कुटुंबातील एक घटक या नात्यानं मी आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या वतीनं आमदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या वतीनं आणि कुटुंबियांच्या वतीनं या प्रकाश शेठ शहा यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि परमेश्वराकडे प्रार्थना करतो की परमेश्वरानं त्यांना आपल्या चरणी लीन करून घ्यावं अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. ओम शांती. सर्वांनी 1 मिनिटासाठी उभं राहायचं आहे श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी. आपण लवकरच मंचरमध्ये प्रार्थना सभेचं आयोजन करणार आहोत. आज 4:30 वाजता उठवणा आराधना गुण ते जैन मंदिर येथे होईल. याची सर्वांनी दखल घ्यायची आणि 3:30 वाजता फिरवण्यासाठी सर्वांनी जैन बांधवांनी यायचं आहे. तसेच भावयात्रेचं या निमित्तानं आयोजन केलेलं आहे. 4:30 वाजता सर्वांनी उठवण्यासाठी आराधना भवन बाजारपेठ येथे उपस्थित राहायचे आज दुपारी 4:30 वाजता. तसेच भावयात्रा 10 तारखेला मुंबईमध्ये माटुंगा येथे आयोजन केलेलं आहे. तेथे सुद्धा सर्वांनी उपस्थित राहायचंय. रवी महाराज. मला वाटतं सर्वांनी घाई 2 मिनिटं सर्वांनी जागेवरती थांबा. सर्वांनी जागेवरती थांबा. पूर्णमिदं पूर्णात् पूर्णम् मुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.
करायला सांगू रे किरण अंकल कौशल अंकल